नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती। तर बालसंगोपन योजनेखाली जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी मी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे। या योजनेखाली जे पण लाभार्थी आहेत त्यांना सगळ्यांना माहीतच आहे की मागच्या ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापासून फक्त एप्रिल महिन्यामध्ये या वर्षी 2026ला एप्रिल महिन्यातच एकच महिन्याचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे। त्याच्यानंतर लाभ आलेला नाही। मागे मी एक व्हिडिओ बनवलेला होता की GR आलेला आहे, 120 कोटी मंजूर झालेले आहेत आणि GR आल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे सगळी प्रोसिजर करावं लागते, सगळे याद्या, सगळ्या लिस्ट आणि शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा नवीन पडताळणी घ्यावी लागते। जसे मुलं आहेत 18 वर्षाखालील तर त्यांच्या शाळेमधलं बोनाफाईड, इन्कम सर्टिफिकेट, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे काढावे लागतात आणि ते द्यावे लागतात। पण हे जे पैसे मिळणार आहेत म्हणजे आजपासूनच सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 3 महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। जानेवारी, फरवरी, मार्च ह्या 3 महिन्याचे पैसे सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। एप्रिल महिन्याचे म्हणजे एक महिन्याचे जे काही होते ते मिळालेले आहेत आपल्याला ऑलरेडी आणि जे हे 3 महिन्याचे पैसे आहेत ते आता मिळणार आहेत। तर जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अजूनपर्यंत बनवलेला नसेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट मुलांच्या काढून ठेवा, इन्कम सर्टिफिकेटसुद्धा काढून ठेवा, सेतू केंद्रामध्ये जाऊन ती पण आवश्यक आहे। मग बाकीचे डॉक्युमेंट्स तर आपल्याकडे असतातच। तर हे सगळे तुम्ही बाल कल्याण समिती जी असते तर तिथं नेऊन द्यायचे आहेत। पण आता त्या समितीमार्फतसुद्धा काही असे विभाग पाडलेले आहेत, प्रत्येकांना एरिया दिलेला आहे। त्या एरिया वाईज ते तुम्हाला कॉल करून जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मागवत आहेत। जेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स मागतात तेवढ्या दिवसामध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट्स सगळे बालसंगोपन ऑफिसमध्ये जिथं म्हणत आहे तिथं तुम्ही त्यांना ते डॉक्युमेंट जमा करून घ्या। म्हणजे आता तर 3 महिन्याचा लाभ मिळालेला आहे, पण समोरचा जो लाभ मिळणार तर या डॉक्युमेंट्सवरच मिळणार, कारण मुलाच्या शिक्षणासाठी, त्यांचा संगोपन करण्यासाठी हे पैसे मिळतात। आणि खरंच मुलगा शाळेमध्ये शिकतो का तर हे सगळी शहानिशा करतात ते, तेव्हा समोरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर लवकरच हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही काढून घ्या आणि समोरचा जो लाभ मिळेल त्या लाभासाठी तयार राहा, कारण हे डॉक्युमेंट्स अतिशय आवश्यक आहेत आणि हे त्यांना दिले तर लवकरात लवकर जे काही आपला लाभ आहे तो पुन्हा अजून वितरित होणार आहे। आणि जे काही अजून लांबलेले आपले हप्ते आहेत, जसं मे महिन्यापासून आता जे मे, जून, जुलै सुरू आहे तर हे सुद्धा हप्ते आपल्या खात्यामध्ये लवकरच येणार आहेत। ऑगस्ट सप्टेंबरला हे पण हप्ते जे आहेत ते मिळणार आहेत। तर जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत, आता मी जे काही म्हटलं आहे बोनाफाईड आणि इन्कम सर्टिफिकेट लवकर काढून त्यांना ते ज्या दिवशी म्हणतात त्या दिवशी ते तुम्ही नेऊन द्या आणि या योजनेच्या लाभापासून कोणीच वंचित राहायला नको। कारण हे जे पैसे असतात 2250 रुपये महिना जो मिळतो ह्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या संगोपन करण्यासाठी असते आणि त्यांचा उदरनिर्वाहसुद्धा होतो, काही ना काही थोडीफार मदत होते। तर पुष्कळ जणांचा असा कमेंट्स होता की ताई अजूनपर्यंत बालसंगोपनचे पैसे आलेले नाही आहेत। तर आजपासूनच मला माहिती मिळालेली आहे की काही जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत, असं नाही म्हणू शकत मी की सगळ्याच जिल्ह्यांमध्ये हा पैसा मिळालेला आहे। काही जिल्ह्यांमध्ये 3 महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये हळूहळू येतील, कारण फॉर्मची पडताळणी सुरू आहे, प्रत्येक बालकाचा पडताळणी सुरू आहे, एक डॉक्युमेंट सगळं चेक होत आहे, ऑफलाईन जे कागद असतात ते चेक होत आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या याद्या तयार कराव्या लागतात, सगळं असते। तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डॉक्युमेंट्स तयार करा आणि समोरचा लाभ घेण्यासाठी तयार राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा कोणाकोणाला पैसे आलेले आहेत ते, आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा। आणि भेटूया पुढच्या व्हिडिओसह। तुम्हाला अजून व्हिडिओ मी घेऊनच येणार आहे बालसंगोपन योजनेखालील, कारण जी माहिती असते ती आपण खरी सांगत असतो आणि खोटी व्हिडिओ बनवून काही उपयोग नसते। तर उशिरा का होईना पण मी व्हिडिओ घेऊन येतेच, काही अपडेट नवीन आलं तर नक्की व्हिडिओला चॅनल करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसोबत लवकरात लवकर आपण भेटूया। धन्यवाद।